नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात कर्क राशीला ऑगस्ट महिना कसा आहे. हा अनेक मोठे लाभ आणि प्रगतिकारक हा महिना असणार आहे. गुरु बृहस्पती तुमच्याच राशीत पहिल्या भावात विराजमान असल्यामुळे तुमची राशी ग्रहमानाच्या दृष्टीने मजबूत स्थितीत आहे. मात्र ग्रहांच्या काही बदलत्या स्थितीमुळे तुम्हाला संमिश्र फळे मिळणार आहेत. गुरु आणि बुध अनुकूल असल्यामुळे तुमच्या संवाद कौशल्यात आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा नवीन पद मिळू शकते. व्यवसायात भागीदारी किंवा गुंतवणुकीचे निर्णय घेताना कागदपत्रे नीट तपासा. घाईघाईने मोठा निर्णय घेणे टाळा. 12 ऑगस्ट रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा प्रभाव तुमच्या धनस्थानावर पडेल. त्यामुळे तुम्हाला जुने अडकलेले पैसे मिळेल किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळ कर्क राशीत आल्यामुळे अचानक नको असलेले खर्च वाढू शकतात. बजेटनुसार चालणे हिताचे राहील. 6 ऑगस्ट नंतर शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी आणि शांत राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक भावनिकदृष्ट्या मजबूत होईल. महिन्याच्या मध्यात नातेवाईक किंवा मित्रासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे बोलताना संयम ठेवा. या महिन्यात कामाचा ताण आणि मूड स्विंग्स होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या स्थितीमुळे अपुरी झोप, पोट फुगणे किंवा ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. योग्य आहार घ्या आणि काळजी घ्या. जुन्या योजनांवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रवासासाठी चांगला काळ आहे. आर्थिक फायद्यासाठी उत्तम, पण ग्रहणादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि या महिन्यात मानसिक शांततेसाठी दर सोमवारी महादेवाची उपासना करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. धन्यवाद. असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.